जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. रांजणगाव शेणपुंजी येथील श्री दत्त गोसेवा धाम गोशाळा तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे हिंदवी जनक्रांती सेनेचे अजय पाटील साळुंखे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी गोशाळेची पाहणी करून गोसेवा आणि गोरक्षण करताना येणाऱ्या अडचणी, जनावरांच्या संगोपनासाठी करावा लागणारा खर्च आणि व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी बोलताना अजय पाटील साळुंखे यांनी गोसेवा हे अत्यंत पुण्याचे कार्य असून गोशाळा चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व शारीरिक परिश्रम घ्यावे लागतात असे सांगितले. ज्यांना गोरक्षण आणि गोसेवेसाठी मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी रांजणगाव फाटा येथील श्री दत्त गोसेवा धाम गोशाळेला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. या प्रसंगी गोशाळा व्यवस्थापनाच्या वतीने अजय पाटील साळुंखे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाला भेट देऊन दर्शन घेतले व अभिवादन केले. गोशाळेच्या कार्याचे कौतुक करत त्यांनी भविष्यातही सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच श्याम शेळके, कुणाल ठाकूर, शिवम गायके व गोरक्षक उपस्थित होते. नमस्कार. हिंदवी न्यूजच्या माध्यमातून आज श्री छत्रपती संभाजी महाराज उद्यान रांजणगाव फाटा येथे आपण आलेलो आहोत. तसेच या ठिकाणी हिंदवी जनक्रांती सेनेचे अजय पाटील सुद्धा आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल साहेब, आपण इथे आलेत तर? या ठिकाणी श्री दत्त प्रभू गोशाळा गोधाम शाळा या ठिकाणी या गोशाळेमध्ये आपण आलेलो. आपण बघतोय की आम्ही देखील या ठिकाणी गोरक्षक आहेत आणि गोरक्षण करत असताना अतिशय रिक्स घ्यावं लागते. कधी रात्री बेरात्री कधी कसायच्या गाड्या अंगावरती येतात. रात्रीचा दिवस करून या गाईचे प्राण वाचावं लागतात आणि ते प्राण वाचवल्यानंतर ह्या गोमातेला कुठं सोडायचा हा मोठा प्रश्न या ठिकाणी तयार होतो. आणि म्हणून अशा ज्या गोशाळा आहेत आपण त्याचा पर्याय निवडतो आणि शेवटी त्या गोशाळेमध्ये आपण सोडतो. परंतु जितकं अवघड गोरक्षण करणं गोतस्कर करून गाई पकडणे तितकंच अवघड त्याचं संगोपन करणे. कारण संगोपन एक दिवसाचं असतं. 10-20 गाई 5-50 गाई एक वन टाईम आपण या ठिकाणी पकडतो. परंतु ज्या वेळेस त्या गोशाळेमध्ये सोडले जातात त्यावेळेस खरी त्यांना जतन करण्याला या ठिकाणी किती पैसा खर्च होतो, किती वेळ खर्च होतो, किती कष्ट घ्यावं लागतात आज या गोशाळेत आल्याच्या नंतर या ठिकाणी समजतं. आज आपण या ठिकाणी बघतो सर्व या ठिकाणी गावरान गाय असेल, या ठिकाणी आपली देशी गाय. कारण आपल्या ऋषीमुनींनी आईच्या नंतर गाईला माता म्हटलेलं आहे आणि ती माता वाचवायचं अर्ध कर्तव्य या ठिकाणी आपलं आहे. सरकार देखील या ठिकाणी हिंदुत्ववादी आहे. परंतु गोशाळेला पाहिजे तशी मदत या ठिकाणी होत नाही. कारण ना सामाजिक कार्यकर्त्याकडून होते ना राजकीय लोकांकडून होते ज्यांना आपण हिंदू म्हणून मतदान करतो. परंतु त्यावेळेस ते या ठिकाणी ज्या निवडणुकीच्या वेळेस वेगळे विषय आणि ज्यावेळेस मदत करायची असते गोशाळेला वगैरे तेव्हा वेगळा विषय असतो. आणि म्हणून अशा गोशाळेला ठिकाणी आपण मदत केली पाहिजे. आज या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये रांजणगाव या ठिकाणी फाट्यावरती ही गोशाळा या ठिकाणी चालू आहे. आज आपण बघतोय पाऊस झालेला आहे. इथं खूप मोठं शेड आहे. चारा देखील आता या ठिकाणी थोडा वल्ला झालेला आहे. म्हणजे व्यवस्थापन करणं या ठिकाणी फार अवघड आहे. म्हणून शासनाला एक कळकळीची विनंती आहे. तसे सामाजिक कार्यकर्ते जे असतील ज्यांच्याकडे खूप असा पैसा आहे ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ दिला पाहिजे. ज्याच्याकडे गोरक्षणाची क्षमता आहे त्यांनी गोरक्षण या ठिकाणी केलं पाहिजे. आणि ज्याच्याकडे व्यवस्थापन जी व्यक्ती करू शकते त्यांनी व्यवस्थापन केलं पाहिजे. पण याच्यामध्ये एक भाग येतो तो म्हणजे पैसा. ज्याच्याकडे धन आहे त्याने या ठिकाणी या कार्यासाठी लावलं पाहिजे असं आव्हान या ठिकाणी मी करतो. तसेच ग्रामीण भागातून तशा अनेक गोशाळा आहेत. आम्ही त्या ठिकाणी जनजागृती करून त्यांना या ठिकाणी चारा जमा करून या ठिकाणी देत असतो. तसं या ठिकाणी या गोशाळेला देखील या ठिकाणी चारा दिला पाहिजे आपण सर्वांनी. तरच या ठिकाणी ही गोशाळा अखंड चालू राहील. कारण गाई पकडणं सोपं आहे परंतु त्याचं संगोपन करणं फार अवघड आहे. म्हणून या गोशाळेला मदत या ठिकाणी झाली पाहिजे. आणि एवढंच या ठिकाणी प्रसंगी सांगतो. आणि आमचे जुने मित्र सहकारी कुणाल भाऊ ठाकूर हे या ठिकाणी भेटले. आम्ही जिल्हा कलेक्टरकडे आलो शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी. तर त्यांची भेट झाली. ते म्हणे आमच्या गोशाळेला या ठिकाणी चला
त्यानंतर इथं आल्याच्या नंतर या ठिकाणी सर्व गोरक्षक या ठिकाणी भेटले. खरंच या ठिकाणी हे स्वतः येते झोपायला देखील बघा तुम्ही, ते झोपायला देखील या ठिकाणी इथंच 2-3 जण नेहमी असतात. म्हणून सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की या गोशाळेला या ठिकाणी आपण सर्वांनी मदत केली पाहिजे. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय शिवराय, जय गोमाता, धन्यवाद. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज. अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.